नमस्कार मंडळी, उत्तर पूजा म्हणजे काय? उत्तर पूजेला कुठला मंत्र म्हणायचा हे बघूया. उत्तर पूजा कधी करायची? तर गुरुवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही उत्तर पूजा करायची. सकाळी उठून अंघोळ करून देवीला हळदी कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर हळदी कुंकू स्वतःलाही लावायचे आहे. नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती कापूर लावायचा आहे. त्यानंतर देवीला क्षमा याचना करायची आहे. देवीला म्हणायचं की न कळत काही माझ्याकडून चुका झाल्या असेल तर मला माफ कर. मी भक्तिभावनेने हा व्रत केला आहे, तरीही काही चुकलं असेल तरी मला माफी कर. नंतर देवीला आगमन पुनरागमन असं म्हणायचं आहे. हा मंत्र 5दा म्हणायचा आहे. त्यानंतर कलशला थोडं हलवायचं आहे. त्यानंतर कलशातल्या डहाळ्या 4 दिशेला 4 कोपऱ्यात ठेवायच्या आहे. नारळ आणि तांदूळ चारही गुरुवार तेच वापरायचं आहे. निर्मल्य आणि बाकी नाशवंत वस्तू निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे उत्तर पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, उत्तर पूजा म्हणजे काय? उत्तर पूजेला कुठला मंत्र म्हणायचा हे बघूया. उत्तर पूजा कधी करायची? तर गुरुवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही उत्तर पूजा करायची. सकाळी उठून अंघोळ करून देवीला हळदी कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर हळदी कुंकू स्वतःलाही लावायचे आहे. नंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती कापूर लावायचा आहे. त्यानंतर देवीला क्षमा याचना करायची आहे. देवीला म्हणायचं की न कळत काही माझ्याकडून चुका झाल्या असेल तर मला माफ कर. मी भक्तिभावनेने हा व्रत केला आहे, तरीही काही चुकलं असेल तरी मला माफी कर. नंतर देवीला आगमन पुनरागमन असं म्हणायचं आहे. हा मंत्र 5दा म्हणायचा आहे. त्यानंतर कलशला थोडं हलवायचं आहे. त्यानंतर कलशातल्या डहाळ्या 4 दिशेला 4 कोपऱ्यात ठेवायच्या आहे. नारळ आणि तांदूळ चारही गुरुवार तेच वापरायचं आहे. निर्मल्य आणि बाकी नाशवंत वस्तू निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे उत्तर पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.